राज ठाकरे उद्या बदलापूरच्या दौऱ्यावर. बदलापूरमधील अत्याचाराविरोधात आंदोलकांशी संवाद साधणार. मनसे शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांची माहिती. काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राजकीय नेत्यांसोबत हजारो नागरिकांची उपस्थिती. नागपुरात मेडिकल परीक्षेदरम्यान महिला उमेदवारांना मागितले लग्नाचे पुरावे. वाडी परीक्षा केंद्रावर कागदपत्रांमुळे गोंधळ. अनेक महिला उमेदवार परीक्षेला मुकल्या. तापी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. गुजरातच्या सुरत शहरात तापी नदीच्या पुरामुळे हाहाकार. मंदिरं आणि अनेक घरं पाण्याखाली. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी परिसरामध्ये पावसाची संततधार सुरूच. पुढील 48 तास नाशिकला ऑरेंज अलर्ट. गंगापूर धरणातून 8400 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भंडाऱ्यामध्ये शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची 807 पदरिक्त. पदभरती अभावी प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा. सिडकोच्या कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधल्या 902 घरांची आज सोडत. संगणकीय सोडत 10 ऑक्टोबर 2024 ला काढणार. सात महिन्यात अटल सेतूवरून धावली 50 लाख वाहनं. मुंबई पुणे महामार्गाला जोडल्यास वाहनांच्या संख्येमध्ये आणखीन वाढ होणार असल्याची MMRDA अपेक्षा. रिझर्व्ह बँकेकडून ULI कर्जमंच उपलब्ध होणार. आता कमी कालावधीत कर्ज मंजूर होणार. ULI ची देशभरात अंमलबजावणी होणार. RBIने दिली माहिती. भारतात टेस्ला पूर्वी लॉन्च होणार शाओमीची इलेक्ट्रिक कार. एकदा चार्ज केल्यावर तब्बल 800 किलोमीटर अंतर धावणार. चीनमध्ये गाडी लॉन्च होणार असल्याची माहिती.